स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे माझ्या 2014च्या शिवसेना प्रवेशाला खीळ, अतुल देशमुख यांचा खळबळजनक दावा। तत्कालीन खासदार समर्थनात असले तरी कार्यकर्ते मात्र विरोधात, म्हणून मातोश्रीवर जाण्यापूर्वीच अर्ध्या रस्त्यातून गाडी मागे फिरवली। शिवस्वराज्य यात्रेतील व्यासपीठावरील वक्तव्याबाबत अतुल देशमुख यांचे एक पाऊल मागे। 2014 साली शिवसेनेचा अपघातामुळे आमदार झाला हे चुकून शब्द उच्चारले। सोशल मीडियावरील ट्रोलिंग नंतर अतुल देशमुखांनी व्यक्त केली दिलगिरी। गोरे कुटुंबीय व शिवसैनिकांची मागितली माफी। खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहितेंविरोधात लाट, अतुल देशमुखांचा पुन्हा दिलीप मोहितेंवर निशाणा। विधानसभेच्या तोंडावर आमदार दिलीप मोहिते विरुद्ध अतुल देशमुख सामनाशी गेला। शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना। तहसीलदार, नगर परिषद कार्यालय तसेच कडूस येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयात तिरंगा यात्रेस प्रारंभ। नागरिकांनीही घरोघरी तिरंगा फडकावून मानवंदना देण्याचे प्रशासनाकडून आवाहन। म्हाळुंगे इंगळे येथे चाकण तळेगाव रस्त्यावर खड्डे बुजवण्यात निकृष्ट दर्जा, खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी। स्थानिक तरुण रस्त्यावर। सोयाबीनसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचे कृषी विभागाच्या मर्जीतलेच लाभार्थी। सोयाबीन पीक उत्पादन शेतकरी लाभापासून वंचित। गुंडाळवाडीतील सोयाबीन सानुग्रह अनुदान यादीतून प्रकार उघडकीस। भात पीक असलेल्या शेतात मिळाला सोयाबीनचा लाभ, जागरूक नागरिकांचा आरोप। चाकण तळेगाव रस्त्यावर 16 ऑगस्ट पासून आप आंदोलनाच्या वाटेवर। आंदोलनापूर्वीच आम आदमी पक्षाकडून महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन। चाकणच्या वाहतूक कोंडीवरून आपचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांची प्रांत, तहसील व पोलिसांशी चर्चा।